खामगाव प्रतिनिधी अनिश शेख भिकन. खामगाव शहरातील बर्थडे प्लॉट परिसर हा दाट मुस्लिम वस्तीचा आणि मोठ्या लोकसंख्येचा बहुभाषिक व महत्त्वाचा इलाका आहे. मात्र येथील नागरिकांना मूलभूत सुविधांअभावी अत्यंत नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. या भागातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली असून जागोजागी पडलेले खड्डे आणि खराब रस्त्यांमुळे सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. या गंभीर समस्येकडे नगरपरिषद प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत असून येथील स्थानिक नगरसेवकांनी लोकांच्या समस्यांकडे पाठ फिरवली आहे. परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे की जर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन जनतेच्या अडीअडचणी सोडवू शकत नसतील तर त्यांना पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यांनी तात्काळ आपल्या खुर्च्या खाली कराव्यात अशी संतप्त मागणी नागरिकांमधून होत आहे. रस्त्यांच्या बिकट परिस्थितीमुळे अपंग महिला, लहान मुले, वृद्ध आणि सिनियर सिटीजन्सना ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी सांडपाण्याची समस्या, नालेसफाईचा अभाव आणि पथदिवे, लाईट बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील या प्रमुख वस्तीतील नागरिकांचा रोष पाहता नगरपरिषद प्रशासनाने तातडीने दखल घेऊन या रस्त्यांची दुरुस्ती करावी, तातडीने सिमेंट किंवा डांबरीकरण करण्यात यावे, तसेच बंद पडलेले लाईट आणि नालेसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात यावे अशी आक्रमक मागणी नागरिकांकडून लावून धरण्यात येत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. स्कूल में वोटिंग होता 15 सालों से, कोई मेंबर आया, सब मेंबर आके चले गए यहाँ से। काम अभी तक रोड का करे नहीं। ये देखो फतरे, वो स्कूल के बच्चे यहाँ से गिरे, ये बड़े बड़े फतरे रोड पर, सबको चोटा लगती है, उनको दवाखाने में जाना पड़ता। 2-4 बच्चे गिर गए। 2-4 बच्चे गिर गए। इसका जिम्मेदार कौन? क्या मैंने यहाँ पे खून बह रहा था, सर फूटे यहाँ पे लोगों के, ठोकरा लगते। ऐसी तकलीफ है, नाली नहीं है यहाँ पर, सड़क है, गड्ढे है, पूरा बारिश में खतरे ऊपर आए हुए हैं। काम कर रहे हैं, बारिश में पूरा पानी बह के जाता है इधर से, बारिश में इधर से करिए, इतना पानी रहता है यहाँ पे।